बुद्धीवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन विळणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्याची निदर्श होती. आम्ही सकाळच्या एपिसोडमध्ये, सकाळच्या भागामध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत प्रिय. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाचं गौरव करीत असताना आम्ही पुढे काही गोष्टी पाहूया. या ठिकाणी आम्ही 10 पासून काही गोष्टी पुढे पाहूया. कारण देवाने जे आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. मनुष्याच्या ठाई असणारा जो आत्मा त्याच्यापासून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तेव्हा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. 2 गोष्टी आहेत. आमचं मन जे आहे, जर जगाचं आहे तर जगातले लोक आमच्या चेहऱ्यावरील हावभाव, चेहऱ्यावरील दुःख, चेहऱ्यावरील जे काही गोष्टी आहेत किंवा आमच्या दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून आम्हाला ओळखतील. परंतु परमेश्वर जो आहे आमच्या दिसण्यावरून आम्हाला ओळखत नाही. परमेश्वर आमच्या वागण्यावरून, आमच्या उठण्यावरून, आमच्या बसण्यावरून, आमच्या प्रेमावरून, आम्ही ज्या काही गोष्टी जगासाठी करतो, ज्या काही गोष्टी गावासाठी करतो, ज्या काही गोष्टी समाजासाठी करतो, ज्या काही गोष्टीसाठी आम्ही आमचं स्वतःच आम्हाला नफा तोटा जरी झाला तरी आम्ही इतरांना सहकार्यासाठी करतो, हे परमेश्वर पाहत असतो. आणि म्हणून मनुष्याचं पाहणं जे आहे, तर मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु देव परमेश्वर जो आहे तो मनुष्याला ज्यावेळेस पारखतो तो अंतःकरणापासून पारखतो. देव अंतःकरण पारखणारा देव आहे. अंतःकरणामध्ये आमच्या काय आहे हे देवाला ठाऊक आहेत. आमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार येणार आहेत किंवा विचार आलेले आहेत किंवा आम्ही काय करणार आहोत, ही जे आहे तो परमेश्वर जाणत असतो. आणि म्हणून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकांच्या नियमाप्रमाणे, लोकांनी जज केल्याप्रमाणे आम्हाला परमेश्वर पाहत नाही, तर परमेश्वर आमच्या अंतःकरणापासून पाहतो की आम्ही कशा प्रकारे देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करत आहोत आणि कशा प्रकारे आम्ही जीवन जगत आहोत. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. आता तुम्हाला आणि मला जगातला आत्मा नाही, तर देवापासून मिळालेला आत्मा आहे. आपण एक सुंदर असं जर उदाहरण पाहिलं तर एखादी वस्तुस्थिती, ज्यावेळेस आमचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर देव आमच्यामध्ये जन्माला आल्यानंतर आत्मा घालीत नाही, तर देव काय करतो, जन्माला घालताना आमचा गर्भ धारण होत असतानाच देव आमच्या आईच्या गर्भाशयामध्ये आमच्यामध्ये जीव, शरीर आणि आत्मा या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन करतो. एक तर आम्हाला जीव असतो, एक तर आम्हाला शरीर असतं आणि तिसरा पॉइंट म्हणजे आत्मा असतो. आणि तो आत्मा म्हणजेच देव. देवाचं वर्गीकरण, देवाची जी व्याख्या आहे ही सध्याच्या माणसाने दिसणाऱ्या गोष्टीवरून निर्माण केली, परंतु देवाची जी खरी व्याख्या आहे ती म्हणजे आत्मा. निर्गुण, निराकार, कुठल्याही प्रकारचा आकार नाही, कुठल्या प्रकारचा विकार नाही. तो कुठेही पूर्ण सृष्टीमध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण जगामध्ये, पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये एकाच टायमिंगला 1 टाइम तो सगळ्यांना पाहू शकतो, सगळ्यांची गरज भागू शकतो, सगळ्यांच्या हाकेकडे तो उत्तर देखील देऊ शकतो. असा देवाचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. तर तो म्हणत आहे की आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळालेला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिलेले आपण ओळखून घ्यावं. देवाने आमच्याकडे जी कृपा दिलेली आहे, सगळेच लोक सेवा करत नाही, सगळेच लोक देवाला खऱ्या अंतःकरणाने मानत नाही, सगळेच लोक आपल्या शेजारची उन्नती करीत नाही, सगळेच स्वतःच घर जाळून कोशाचा धंदा कोणी करत नाही, सगळेच लोक नुसतं नावासाठीच काही धार्मिक काम करत नाहीत, सगळेच लोक नावासाठी समाजसेवा करत नाही. त्यांच्या शरीरात, त्यांच्या अंतःकरणात, त्याच्या रक्तातच गुण परमेश्वराने जन्मतःच भरलेला असतो. एकाएकी कुणी सेवा करत नाही, तर तो जन्मतः असता. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतंय आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. आणि म्हणून परमेश्वराने जे काही आम्हाला दिलेलं आहे ते परमेश्वरच्या योजनेप्रमाणे आमच्याजवळ जो चांगला वाटा आहे तो आम्ही इतरांना देण्यासाठी परमेश्वराने आम्हाला निर्माण केलेला आहे. आमच्याजवळ जे चांगले विचार आहेत ते इतरांना मांडण्यासाठी, आमच्याजवळ जो चांगलपणा आहे इतरांना दाखवण्यासाठी, आमच्याकडे जे सुविचार आहेत ते इतरांना देण्यासाठी. ठीक आहे, तुमचे सुविचार ते ऐकणार नाहीत, तुम्ही चांगले सांगितलेला चांगला सल्ला ते मानणार नाहीत, असू द्या. पण तो जर तुमच्याकडे परमेश्वराने जे दिलेला आहे, तुमच्याकडे जी ती कृपा दिलेली आहे, तुमच्यावर जी दया केलेली आहे, तुम्हाला जर त्यांनी निवडलेलं आहे, तुम्हाला जर ते शहाणपण दिलेलं आहे, तुम्हाला जर ते ज्ञान दिलेलं आहे, तुम्हाला जर ती बुद्धी दिलेली आहे, तर त्याचा उपयोग आम्ही
समाजकार्यासाठी, जगासाठी, परमेश्वरासाठी आम्ही तो वापरला पाहिजे. आणि परमेश्वर दुसरं तिसरं कुठं राहत नाही, तर परमेश्वर आमच्या वैयक्तिक स्वतःच्या अंतःकरणामध्ये राहतो. परमेश्वर मस्जिदमध्ये नाही, परमेश्वर चर्चमध्ये नाही, परमेश्वर एखाद्या मंदिरामध्ये नाही, परमेश्वर एखाद्या गुरुद्वारामध्ये नाही, परमेश्वर एखाद्या मठामध्ये नाही. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि एकदा का प्रिय तुम्ही आणि मी परमेश्वराला ओळखलं की म्हणजे आम्ही परमेश्वराला म्हणजे त्या देवाला आवडणाऱ्याच गोष्टीचं काम करत राहू. पुढे पाहूया आपण करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 14 मध्ये लिहिलेलं आहे, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही. आता 2 मुद्दे आहेत. एखादा जो मनुष्य आहे तो स्वाभाविकता, त्याला फक्त जगातल्याच गोष्टी पटतात, तो जगातल्याच गोष्टीच्या ऑस्मॉस मध्ये राहतो, त्या जगातल्याच गोष्टीला मान्यता देतो आणि जगातल्या गोष्टीप्रमाणे त्याची वृत्ती तयार होती. आणि एकदा का वृत्ती तयार झाली का त्याला देवाविषयी किंवा आत्म्याविषयी किंवा परमेश्वराविषयी किंवा भगवानविषयी किंवा अल्लाविषयी किंवा जो कोणी परमेश्वर आपण ज्याला म्हणतो त्याच्याविषयी काही आस्था नसते. तो फक्त सण वार काही असे आले ना मग तेवढा पुरता तो धार्मिक बनतो किंवा तेवढा पुरता फक्त तो झेंडा घेऊन फिरवतो किंवा तेवढा पुरताच तो मंदिरमध्ये जाईल किंवा तेवढा पुरताच चर्चमध्ये जाईल किंवा तेवढा पुरताच मठामध्ये जाईल किंवा तेवढा पुरताच गुरुद्वारामध्ये जाईल किंवा तेवढा पुरताच मस्जिदमध्ये जाईल किंवा जे काही आम्ही ज्याला देवस्थान म्हणतो किंवा देवालय म्हणतो तेवढ्याच वेळा पुरता. आणि तो आनंद कसा घेतो, तो परमेश्वरचा कधीच घेत नाही. तो आनंद स्वतःचा घेतो, स्वतःच्या वृत्तीप्रमाणे. त्याची स्वाभाविक वृत्ती अशी तयार होती, फक्त तो एखाद्या गोष्टीचं फक्त वाटच बघत असतो की हा दिवस कधी येईल, हा सण कधी येईल, ही जत्रा कधी येईल, हा दिवस कधी येईल, हा रविवार कधी येईल आणि मग मी त्या दिवशी माझ्या गोष्टी मी करीन. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे करंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 14 मध्ये की स्वाभाविक वृत्तीचा माणूस जो आहे, स्वभावयुक्त, तर तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही. देवाच्या त्याला काही घेणं देणं नसतं, तो देवाला मानतही नाही. मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की फक्त कुठंतरी त्याचं नाव घेऊन एन्जॉय करायचं, सुख घ्यायचं, याच्यातच तो दैवत मानतो, याच्यातच तो सुखी असतो आणि याच्यातच तो त्याचं जीवनक्रम जिंकतो. पण या ठिकाणी लिहिलंय कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात. देवाच्या गोष्टी सांगायला गेल्या ना तर मूर्खपणाच्या वाटतात. आपण जर म्हटलो ना अरे बाबा परमेश्वर आहे, देव आहे आणि तो देव आपल्याला पाहतो, आपण पाप करू नये, आपलं चांगलं जीवन जगावं, आमच्या घरचे धार्मिक आहेत, आमच्या घरी एक चांगले सुदृढ लोक आहेत, आमच्या घरच्यांना मानपान आहे, सन्मान आहे, आदर आहे, लोक त्यांना थोर मानतात, ते देवाचे भक्त आहेत, देवाचं कायम तुमच्या इकडे प्रार्थना होतात, देवाची आराधना होती, देवाचं काही ना काही तुम्ही करता आणि मग तुमच्याकडून हे वागणं चांगलं वाटत नाही. ज्यावेळेस लोक आम्हाला म्हणतात ना आपण त्यांना मूर्ख समजतो, ए बाबा गबस, तू तुझं बघ, तुझ्या घरचे किती धार्मिक किती पहिलं बघ. लगेच आपण काय करतो, देवाच्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत किंवा चांगल्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आमच्या हिताच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना ते आम्ही स्वीकारत नाही. जे आमच्या मनाला पटन, जे आमच्या मनाला समाधान येईल, मग त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं, आमचा तोटा झाला आणि आमच्या वाट्याला दुःख जरी आलो आणि आम्ही नरकात जरी गेलो तरी चालेल, पण असा मनुष्य काय करतो, देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारतच नाही. मी तुम्हाला सांगतो देव आत्मा आहे. योहान कृत शुभवर्तमान त्याचा 4 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. मग करंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16 मध्ये म्हणतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुम्ही आणि मी या जगात निर्माण केलेला, उत्पन्न केलेला मनुष्य, जो मनुष्य आहे ना तो देवाचं प्रतिरूप आहे. मनुष्य जो आहे ना त्याचं अंतःकरण हे देवाचं मंदिर आहे, खरं देवाचं मंदिर. हे जे आम्ही मंदिर पाहतो ना, हाताने बांधलेले, विटाने बांधलेले, बांधकाम केलेले, रंगरंगोटी केलेले, हे फक्त आम्हाला त्या ठिकाणी एकत्र येण्याचं ठिकाण आहे. पण खरा देव जो आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये थांबलेला असतो. खरा देव जो आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो आणि म्हणून अंतःकरणामधून आम्हाला काही आवाज येतात. एखादी जर चांगली गोष्ट करायची असली तर आमचं मन एकदम प्रसन्न होतं, पण एखादी गोष्ट जर आमच्याकडून जर वाईट किंवा खराब जर व्हायची असेल तर आमचं मन लगेच आम्हाला सांगतं नको, ही गोष्ट करू नको, यामुळे तुझा तोटा होईल, यामुळे तुझ्या शेजाऱ्याचा तोटा होईल, यामुळे तुझ्या गावाचा तोटा होईल, यामुळे तुझ्या राज्याचा तोटा होईल, यामुळे तुझ्या देशाचा तोटा होईल, यामुळे तुझ्या हिंदुस्थानचा तोटा होईल. या सगळ्या गोष्टी तो आम्हाला सांगतं. परंतु आम्ही जर आमच्या मनाच्या ताठरपणाने म्हणजे स्वाभाविक वृत्तीप्रमाणे जर आम्ही जीवन जगलो ना तर आम्ही फक्त आमचंच बघतो. नाही,
माझं जे म्हणणं आहे तेच खरं, बाकीच्यांचं खोटं. मग अशा प्रकारचा जो मनुष्य आहे तो आध्यात्मिक म्हणजे दैवतांच्या गोष्टी अजिबात मानित नाही. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टीचे पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असं कोणी ओळखलं आहे की त्याने त्याला शिकवावं. आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे, परंतु आध्यात्मिक लोक तसे नाहीत. जे आध्यात्मिक आहेत ना, कुठं देवाचं नामस्मरण आलं, भजन आलं, कीर्तन आलं, गायन वाजलं, थोडस जरी काही आलं, लगेच त्यांचे कान टाव करतात. कारण त्यांना आध्यात्मिक भाषा समजली जाते. संतांची भाषा सगळ्यांना समजत नाही. जे आमच्या भारत देशामध्ये जे थोर संत होऊन गेले त्यांची भाषा सगळ्यांनाच समजली नाही. परंतु जे संताला चिटकून होते, जे परमेश्वराच्या शोधात होते, ज्यांनी परमेश्वराबरोबर राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला आणि ते परमेश्वराचा शोधत असताना परमेश्वराने काही अंशी त्यांना दर्शन दिलं वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या माध्यमातून, आणि त्यावेळेस त्यांना संतांची भाषा समजायला लागली, त्यावेळेस त्यांना देवाची भाषा समजायला लागली, त्यावेळेस त्यांना आत्म्याची भाषा समजायला लागली, आणि त्यावेळेस त्यांना आध्यात्मिकता कळली. आध्यात्मिकता आणि जगिकता ही वेगवेगळे दोन प्रकार आहेत. आणि म्हणून प्रभू परमेश्वराचं मन असं कुणी ओळखलंय की त्याला त्यांनी शिकवावं. म्हणजे आम्ही देवाला किंवा परमेश्वराला किंवा भगवंताला किंवा अल्लाला किंवा जे काही आम्ही म्हणतो त्यांना आम्ही कुठली गोष्ट शिकवू शकत नाही. ते आम्हाला शिकवतील. परंतु नेमकं असं होतं की कधी कधी आम्ही स्वतःच्या मनाने आम्ही देवाला शिकवायला सुरुवात होतो. कधी कधी आम्ही देवाला उलटून बोलतो, अरे तुम्हाला असं काय घडवलंस. माझ्या इतर लोकांकडे बघितलं तर किती आनंदात, किती खुशीमध्ये, किती चांगल्या प्रकारे जीवन जगतात, आणि माझ्याच वाट्याला दुःख का. तुम्ही आणि मी परमेश्वराला विरोध करू शकत नाही, तुम्ही आणि मी परमेश्वराला भांडू शकत नाही, तुम्ही आणि मी परमेश्वराला प्रश्न विचारू शकत नाही, मला असं का केलं. याच्या उलट जो आध्यात्मिक मनुष्य आहे ना, देवाला भिवून वागणारा जो मनुष्य नाही, तो म्हणतो परमेश्वर दे बापा, प्रभू मी तुझे आभार मानतो, जी मला स्थिती दिली त्या स्थितीमध्ये मी चांगलं जीवन जगावं असं मला सहाय्य कर. या स्थितीला तोंड देण्याची मला शक्ती दे, सामर्थ्य दे, बुद्धी दे, दया कर, कृपा कर. आणि ही परिस्थिती कदाचित माझ्या पापामुळे आली असेल, तो लगेच ज्यावेळेस स्वीकारायला तयार करतो ना, ऑटोमॅटिकली त्याचं जीवन बदललं जातं आणि परमेश्वर त्याला आशीर्वादित आणि आशीर्वादित करतो. पुढे पाहूया मी करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 मध्ये लिहिलेला आहे, बंधूजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिका बरोबर तसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले. बऱ्याच अंशी देवाचे सेवक जो आहेत, देवाने निवडलेले जे प्रेषित आहेत, देवाने निवडलेले जे याजक आहेत, देवाने निवडलेले जे संदेष्टे आहेत, देवाने निवडलेले जे संत आहेत, ज्यांना आपण संत पदवी ज्यांना मिळाली, संत पदवी अशी सहजासहजी कोणाला मिळाली नाही, तर त्यांनी त्यांच्यासाठी परमेश्वरासाठी अख्खं जीवन समर्पित केलं, अख्खा संसार त्यांच्यावर दिला, आणि त्यांना फक्त एकच गोष्ट होती, म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं, आणि जे परमेश्वरापासून त्यांना मिळाले ते इतरांना सांगता. आणि हीच गोष्ट प्रेषित पौलाने केलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतोय, त्या लोकांना समजून सांगताना तो म्हणतोय की स्वाभिमानी वृत्तीचा निषेध केला त्यांनी. पक्षभिमानी, स्वतःचाच पक्ष, स्वतःचीच बाजू, स्वतःच म्हणणं, स्वतःच माझंच सगळं खरं आहे, याला त्यांनी विरोध केला. सगळं काही देवाचं खरं आहे याचा त्यांनी स्वीकार केला, याने त्याला सन्मान दिला. आणि खरोखर त्या ठिकाणी म्हणत आहे की आध्यात्मिक माणसाबरोबर जसं जड अन्न घेऊन बोलायचं ना, तसं अनेक लोकांना आता जड पचनसं झालेलं आहे. त्यांना परत एकदा दुधाची गरज पडलेली आहे, बिस्किटाची गरज पडली आहे, वरण भाताची गरज पडलेली आहे. आता त्यांना काही जड भाकर, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर आणि ह्या काही त्यांना आता चालणार. त्यांच्या पोटामध्ये, त्यांच्या आतड्या कातड्यांना आता परत एकदा निऱ्या दुधाची गरज लागली. इतक्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी शिक्षक व्हायला पाहिजे होतो, परंतु आज आम्हाला पुन्हा एक वार कोणीतरी नवीन अक्षर गिरवण्याची आम्हाला आता पाळी आलेली आहे. तर तो म्हणत आहे की मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती, आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात. तो म्हणतो मी तुम्हाला आध्यात्मिक अन्न जे दिलं, आध्यात्मिक टोचणी जी दिली, आध्यात्मिक गोष्ट जी शिकवली ना, तो दुधाप्रमाणे शिकवली. नुसतं दूधच भाजलं, परंतु तुम्हाला दूध सुद्धा पचलं नाही, साध्या सोप्या गोष्टी पचल्या नाहीत, तर तुम्हाला जड अन्न केव्हा पचल, खोलवर तुम्ही केव्हा जाईल, अंतरंगामध्ये कधी घुसताल. तुम्हाला बाह्य स्वरूपामध्ये अंतरंगाचं फक्त अनुक्रमणिका दाखवली, तीच तुम्हाला समजली नाही, तर मी अंतकरणामध्ये, अंतरंगामध्ये कधी घुसणार.
आमच्यामध्ये जे पडदे आहेत ना, बरेचसे पडदे आहेत, ते पडदे तोडून आम्हाला परमेश्वराबरोबर जायचं आहे. हे बाह्य जैगिक देह जे आहे, या देहाच्या काही वासना आहेत, देहाच्या काही मायाजाळ आहे, देहाचं काही मोहजाळ आहे, देहाचं काही वैयक्तिकरित्या त्याची एक टेंडन्सी आहे, एक ट्रेडमार्क बनवलेला आहे, कुठंतरी ते थांबलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या नासणाऱ्या जगामध्ये, लुप्त होणाऱ्या जगामध्ये, बंद होणाऱ्या जगामध्ये, नाश होणाऱ्या जगामध्ये आम्ही आता व्यभिचारी पिढीमध्ये जगत आहोत. आणि ही व्यभिचारी पिढी जी आहे, ही स्वतःला शहाणे समजणारी आहे. ही व्यभिचारी पिढी आहे स्वतःचा डामडौल मिळवणार आहे. ही व्यभिचारी आहे फक्त सुख समाधान विलास यावरच भर देणारी आहे. या पिढीमध्ये ज्याला अध्यात्म मानतात, या पिढीमध्ये अध्यात्माला कुणीही डिमांड देत नाही. आणि जोपर्यंत आम्ही अध्यात्माला डिमांड देत नाही तोपर्यंत आमचं जगणं व्यर्थ आहे. पशु येतात, पक्षी येतात, झाडं येतात, सगळे येतात, मरतात. त्यांच्याच प्रमाणे मनुष्य येतो, जगतो आणि मरतो. पशुमध्ये, जनावरांमध्ये आणि माणसामध्ये काही फरक आहे की नाही? कदाचित वेळ प्रसंगी बायबल असं सांगतं की जो बैल आहे ना, आपल्या धन्याला ओळखतो, परंतु माझे लोक मला विसरले आहेत. परमेश्वर म्हणतो, ज्या बैलाला, ज्या गाईला, ज्या म्हशीला, ज्या बकऱ्यांना, ज्या काही प्राण्यांना मी निवडलंय, मी बनवलंय, मी घडवलंय, त्यांना जर तो मालक चारणं करतोय, भरणं करतोय, पोषण करतोय, त्यांचं रक्षण करतोय, लांडग्यापासून, वाईट गोष्टीपासून, वाऱ्या पावसापासून त्यांना छप्पर देऊन त्यांचं व्यवस्थित राखण करतोय. आणि जर त्यांचा आवाज जर दिला ना त्या मेंढपाळाने किंवा त्या गुराख्यानी किंवा जो त्याला चारतो भरतो, तर त्याचा आवाज ते ओळखतात आणि त्याच्या आवाजाच्या दिशेनुसार ते दिशा बदलतात. परंतु ज्या परमेश्वराने त्या मनुष्याला त्या परमेश्वरा समान बनवलेला आहे, जनावरा समान बनवलेलं नाही, परमेश्वराने मनुष्याला परमेश्वरा समान बनवलेला आहे. तोच परमेश्वर आज तुम्हाला आणि मला म्हणजे मनुष्याला आवाज देत असताना आम्ही त्याला ओळखीनास झालो, कारण आम्ही जगामध्ये गुरफटलो आहोत. आणि म्हणून परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की बंधूजनो, जसं आध्यात्मिक माणसाबरोबर बोलायचं ना, तसं मला तुमच्याबरोबर बोलताच आहे ना. कारण तुम्हाला त्याची ओळख नाही, तुम्हाला पाळख नाही, तुम्हाला वव्या माहित नाही, तुम्हाला अध्याय माहित नाही, तुम्हाला ग्रंथ हे माहित नाही, तुम्हाला ते पवित्र आहे की अशुद्ध आहे, त्यात काय लिहिलं हे माहित नाही. केवळ आमचे पुढचे लोक आले, त्यांनी वाचून दाखवलं, आम्ही त्याला मुंडकं हलवलं आणि बस. पण आम्ही स्वतः त्याच्यामध्ये डोकून पाहिलं नाही. आम्ही स्वतः ती ग्रंथ हातात घेतला नाही. आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी तो पाहिला नाही, आमच्या बुद्धीमध्ये तो उतरवला नाही, आमच्या मुखानं तो बाहेर केला नाही. आम्ही फक्त काय करतो, मंदिराच्या बाहेर हजर राहतो. लोकांनी टाळ वाजवली का आम्ही टाळ वाजवतो, लोकांनी असं केलं का आम्ही असं करतो, लोकांनी असं केलं का आम्ही असं करतो, लोकांनी असं केलं का आम्ही असंच करतो. जी ती पद्धत लोकांनी फक्त वापरली आहे, पण आम्ही का करतो हेच लोकांना अजून समजून घेतलं नाही. तर परमेश्वरची इच्छा आहे या युगाच्या समाप्तीला आम्ही हे समजून घ्यावं की लोक करतात मग आम्ही करतो, पण लोक योग्य करतात का? लोक जैगिक पद्धतीने करतात, मग तुम्ही आणि मी जैगिक पद्धतीत करतो का? आज आम्हाला प्रश्न आहे. आध्यात्म सेवा ही दुसऱ्याकडे पाहून केल्या जात नाही. आध्यात्मिक सेवा, देवाची सेवा, परमेश्वरची सेवा, परमेश्वरची भक्ती, परमेश्वरची आराधना ही आम्ही आणि आमचा परमेश्वर आमच्या दोघांमध्ये असती. दुसऱ्यांनी केल्यामुळं आमची सेवा किंवा आम्ही त्याचप्रमाणे करावं अशी काही डुप्लिकेट झेरॉक्स कॉपी नाही. प्रत्येकाला अंतकरण आहे, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला विचार आहेत, प्रत्येकाला परमेश्वरापासून सुटका आहे. आणि त्यातली त्यात आम्ही भारत देशामध्ये राहत आहोत, आम्हाला स्वतंत्र आहे. आम्ही स्वतंत्रपणे परमेश्वराचा आदर करणं, त्याची प्रार्थना करणं, उपकारस्तुती करणं, परमेश्वराच्या आज्ञा नियम पाहणं, वाचणं आणि त्या खऱ्या आहेत का नाही पाहणं, तपासणं आणि मग त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही जगतोत का नाही. दुसऱ्यांनी आमचे दोष काढण्याचा काही उपयोग नाही. दुसरा आम्हाला दोष काढायला त्याला काही देवानी न्यायाधीश बनवलं नाही, त्याला काही आमचा वकील बनवलं नाही, त्याला काही आमचा निंदक बनवलं नाही, त्याला सांगण्याचा काही अधिकार नाही. परंतु देवाने, परमेश्वराने जे साधू संत, जे काही प्रेषित, जे काही लोक बनवलेले आहेत, निर्माण केलेले आहेत ना, हे लोक काय करतात, सेवक, पास्टर, फादर, हबप, काजी साहेब, मौलाना साहेब, जे काही साहेब परमेश्वराने निर्माण केले किंवा आता सध्या जे आहेत, ते काय करतात, आम्हाला अध्यात्म मार्ग दाखवतात. मग ते चुकीचं दाखवतात की खरं दाखवतात याची तपासणी तुम्हाला करायची. मी या ठिकाणी जे सांगत आहे याची तपासणी खरं आहे की खोटं आहे दुसऱ्याला विचारायचं नाही. ते पास्टर आल्हाट खरं सांगत होते का खोटं सांगत होते, तुम्ही स्वतः पवित्र शास्त्रामध्ये चेक करणं, तुम्ही स्वतः धर्मशास्त्रामध्ये चेक करणं, तुम्ही स्वतः नियमशास्त्रामध्ये ते चेक करणं, तुम्ही स्वतः त्या दिलेल्या धर्मग्रंथाला तुम्ही चेक करणं, त्यामध्ये पाहणं, त्यामध्ये वाचणं आणि त्यामध्ये काय लिहिलंय मग त्याचा अर्थ काय
त्याच्या सांगण्यावरून तुम्ही तसाच धरू नका. तर तुम्ही म्हणा, हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो की मी हा शास्त्र भाग वाचला, मी हा ग्रंथ वाचला, मी याच्यातली ओवी वाचली, याच्यातलं वचन वाचलं, याच्यातला अध्याय वाचला, याच्यातलं पद वाचलं आणि हे मला समजना, तर तू मला समजून सांग. देव निश्चित अर्थाने तुम्हाला समजून सांगल आणि मग त्यावेळेस तुमची आध्यात्मिक स्थिती मजबूत होईल. तर करंथीकराच्या लोकांना परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल हेच सांगत होता. पुढे आपण पाहूया, त्या ठिकाणी लिहिले, ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कला आहेत. आजही आम्ही आध्यात्मिकरित्या असताना आमच्यामध्ये हेवा आहे. आध्यात्मिकरित्या पण हेवा आणि जगिकरित्या पण हेवा. आमच्यामध्ये कलह आहेत, आध्यात्मिकरित्या सुद्धा आणि जगिक पद्धतीने देखील. मग याचा अर्थ आम्हाला जड अन्न चालणार नाही, याचा अर्थ आम्हाला अध्यात्म पुढे कळणार नाही, याचा अर्थ धार्मिकता आम्हाला समजणार नाही, याचा अर्थ आम्ही परमेश्वराच्या समीप जाऊ शकत नाही, याचा अर्थ आमचं तारण झाले नाही, याचा अर्थ आम्हाला ख्रिस्तच समजला नाही, याचा अर्थ देव कोणी आम्ही समजून घेतलं नाही, याचा अर्थ आमच्या अंतःकरणात अजून देव विराजमान झालेला नाही. तो बाहेर आहे, आवाज देत आहे, सगळं काही करीत आहे, परंतु आमच्या अंतःकरणात काय त्याला आम्ही आतापर्यंत घेतलं नाही. आणि म्हणून तो म्हणतोय की ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कल आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोसचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. और अपोलोस कोण आणि पौल कोण? अरे ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला ते सेवक आहेत, त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला, म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. आणि लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपली आपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत आणि तुम्ही देवाचे शेत आहात, देवाची इमारत असे आहात. मग तुम्हाला शुभवर्तमान कुणी सांगितलं? काय घेणं देणं नाही. तुम्हाला वचन कुणी सांगितलंय? काही संबंध नाही. पण तू ज्याचं सांगितलंय आणि जो तुम्हाला सांभाळतोय आणि जो तुम्हाला जिवंत ठेवतोय आणि जो तुमची प्रार्थना ऐकतोय आणि जो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतोय आणि जो तुमच्यामध्ये अद्भुत बदल करतोय, जो तुमच्यामध्ये साक्ष निर्माण करतोय, जो तुम्हाला तारणाचा अनुभव देतोय, जो तुम्हाला फरक देतोय, जो तुम्हाला नवीकरण दाखवतोय आणि ज्यामुळे तुम्ही उल्हास आणि आनंद पावत आहात, ज्यावेळेस तुम्ही प्रभावित होत आहात, ज्यावेळेस तुम्ही सुखी आणि समाधानी होत आहात, ज्यावेळेस तुमच्यामध्ये शांती निर्माण होती आहे, तो देणारा, तो शांतता प्रिय, तो तारणारा, तो सर्व काही आहे. आणि आज आम्ही काय करून बसलो? ह्या पाळक साहेबांनी मला सत्य सांगितलं आणि म्हणून मी त्याचा पुजारी झालो. ह्या महाराजांनी मला हे सांगितलं आणि म्हणून त्या महाराजाचा फॅन झालो. गळ्यात लटकून जरी हिंडले ना तर तुमचं तारण होणार नाही. त्या पाळक साहेबाला पण आणि फॅनलाही पण. तुम्ही देवाचे फॅन व्हा, परमेश्वरचे फॅन व्हा, आत्म्याचे फॅन व्हा. जो युगानुयुग ज्याने सर्व निर्माण केलं, तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचे फॅन व्हा. त्याची उदो करा, त्याचा गौरव करा, त्याला सन्मान द्या, त्याला सर्व काही ठेवा तुम्ही. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत आहात आणि देवाची इमारत असे आम्ही आहोत. मग सर्व काही करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आम्ही परमेश्वरावर भाव ठेवणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. मी तुम्हाला विनंती करेल, आज देखील अनेक लोक ज्यांनी त्यांना शुभवर्तमान सांगितलेत ना, त्या पास्टर साहेबांना, पाळक साहेबांना, फादर साहेबांना, भंतीजी साहेबांना, काजी साहेबांना, हबप साहेबांना देव म्हणून बसले आहेत. आणि काही लोक जर त्यांना देव म्हणत नाहीत ना, तर दुसऱ्या नंबरचा एक माणूस आहे, जो स्वाभाविक वृत्तीचा माणूस आहे, तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण त्याला मूर्खपणाचे वाटतात. तो फक्त पैशालाच देव समजतो. देव कुणी कुणाला समजतो आपण या शास्त्र भागाच्या मध्ये स्थिती पाहू. काही लोक काय आहेत, ज्याने आमच्या दया केली ना तो आमचा देव, ज्याने आम्हाला मार्ग दाखवला ना तो आमचा देव, ज्याने आम्हाला संकटातून दूर केलं ना, ज्याने आम्हाला ऐन टायमाला पैशाचा गोळा दिला ना, तो आमचा देव. मग त्याच्यानंतर 10 पटीने तुमच्या कोणत्या वसुलही करीन तरी तुम्ही त्याला देवच. मग नंतर तुम्ही त्याला याजाने काढून त्याचं याज भरणार तरी तो तुमच्यासाठी देवच. काही लोक काय करतात, फक्त पैशालाच देव मानतात. परंतु या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत आहे की ज्याने सर्व काही निर्माण केलंय, तुम्हाला एखाद्याने मदत जरी केली ना तर परमेश्वराने त्याला करायला लावली. तुम्हाला एखाद्याने आध्यात्मिकत्या वचनाच्या साठ्यामधून, वचनाच्या मान्यतून जर वाढवलंय ना तर परमेश्वराने त्याच्यावर जबाबदारी दिली म्हणून ती त्याने केली. म्हणून लावणारा आणि पाणी घालणारा कोणीच नाही, तर सर्व काही करणारा जो आहे तो परमेश्वर सर्व काही. आणि म्हणून तो म्हणतोय की लावणारा व पाणी घालणारा जे आहेत ना, ही एकच आहेत.
तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. आता तुम्हाला मार्ग दाखवणार जो याजक आहे ना, पाळक आहे ना, पास्टर आहे ना, रिव्हरंट आहे ना, भद्र आहेत ना, किंवा बंतीजी किंवा हबप साहेब आहेत ना, त्यांनी जशा प्रकारे काम केलं ना त्यांना तशी मजुरी मिळणार आहे. मग ते कोणत्या पद्धतीने तुम्हाला तो मार्ग दाखवलाय त्याचा तो जाब किंवा त्याची जी मजुरी आहे ती त्यांना मिळणार आहे, ज्याला त्याला. आणि तुम्ही कशा प्रकारे वाढलात, तुम्ही कशा प्रकारे परमेश्वरशी एकरूप झालात याची देखील झडती किंवा याची देखील मजुरी परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रत्येकाला एकेकाला तो देणार आहे. पुढे पाहूया शिक्षकावरील जबाबदारी. एक सर्वात महत्वाचा मुद्दा करंथीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10 ची हेडलाईन्स आहे शिक्षकावरील जबाबदारी. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे, तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. आम्ही आध्यात्मिकरित्या जे बांधकाम करत आहोत ना, हबप साहेबांनो, काजी साहेबांनो, भंतीजी साहेबांनो, फादर साहेबांनो, पास्टर साहेबांनो, आम्ही लोकांना कसं करीत आहोत, कसं वाढवित आहोत, कसं त्यांचं बांधकाम करीत आहोत, कशी त्यांची रचना करीत आहोत, कसं त्यांना घडवित आहोत, कसे त्यांना संस्कार देत आहोत, आम्ही कशा प्रकारे सत्य सांगत आहोत. या ठिकाणी वचन स्पष्ट सांगतंय कुशल कारागिरा पद्धतीत पाया घातलाय. पहिलाच पाया घातलेला आहे, ख्रिस्त म्हटलेलं खडक म्हटलेला पाया घातलेला आहे आणि त्या पायावर आता आम्हाला बांधकाम करायचंय. पेत्रला म्हटलं, पेत्र तू खडक आहेस आणि मी तुझ्या त्या खडकावर मी तुला अधोलोकाच्या आणि स्वर्गाच्या दोन्ही चाव्याचा जुळगा तुझ्याजवळ देतो. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ना ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तू पृथ्वीवर मोकळे सोडशील ना ते स्वर्गात मोकळे सोडले जाईल. मग आता तू पृथ्वीवर काय बांधतो आणि पृथ्वीवर काय मोकळे सोडतो तुझ्या हातात आहे. आता पेत्राची जागा प्रिय याजकांनो तुम्हाला दिलेली आहे, पेत्राची जागा प्रिय सेवकांनो तुम्हाला दिलेली आहे, पेत्राची जागा प्रिय माझ्या देवाच्या आशिषित लेकरांनो तुमच्या जवळ दिलेला आहे. चाव्याचा जुडगा तुमच्या जवळ दिलेला आहे. आता स्वर्गाच्या राज्यामध्ये कुणापर्यंत घेऊन जायचंय आणि त्यांना कशा प्रकारे घडवायचंय आता त्याचं बांधकाम करण्याची जबाबदारी सेवकांनो तुम्हाला दिलेली आहे. आणि आता आम्ही कसं बांधकाम करीत आहोत. सगळ्यात पहिला प्रथम सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एकच बांधकामाचं फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनचं नाव किंवा त्या पायाचं नाव आहे ख्रिस्त. आणि ख्रिस्त म्हटलेल्या पायावर तिथून पुढे बांधकाम चालू होतं. सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट जे बांधकाम चालू होईल जर ख्रिस्त म्हटलेल्या पायावर जर नसेल तर 100% ते बांधकाम पूर्ण होणारच नाही. जरी यदा कदाचित झालं तर निम्या रस्त्यातच ते ढासळून पडणार. आपण सुंदर असं उदाहरण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून पाहूया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की एक व्यक्ती आहे आणि तो घर बांधायला पाहत आहे आणि एका व्यक्तीने काय केलं, खोलवर पाया घेतलेला आहे आणि खडक लागेपर्यंत त्याच्यावर बांधलं आणि तो बांधकाम वरती केलं. आणि दुसरा एक व्यक्ती आहे त्यांनी काय केलं, वरच्यावर वाकडा तिकडा पाया खांदला, खडक काही येऊच दिला नाही, निबार जागा काही येऊच दिली नाही, पाया काही लागूच दिला नाही, त्याला काळवटीवर वाळवटीवर पोपड्यावरच घर बांधायला सुरुवात केली. मग काय झालं, ज्यावेळेस घर दोघांचे पूर्ण झाले, वारा आला, पाऊस आला, ऊन आला, लाटा आल्या आणि त्या घराला आदळल्या आणि आदळल्या ज्याचा पाया नव्हता ते नास्तानाबू झालं, चाकणाचूर झालं. परंतु ज्याने खडकापर्यंत पाया खोदला होता, खडकावर त्यांनी भिंत उभारली होती, खडकावर ज्यांनी बांधकाम केलं होतं आणि त्याला मजबूतरित्या बांधलं होतं आणि त्याचं करत असताना वारा आला, वादळ आलं, लाटा आल्या, काय वावदान यायचं ते वावदान, चक्री वादळ आलं, पण त्या घराला काही टच करू शकला नाही. अशाच प्रकारे ख्रिस्त म्हटलेल्या पायावर जो कोणी बांधकाम करतो म्हणजे लोकांना घडवतो, त्याच्या जीवनात वादळ येऊ, वारा येऊ, काही येऊ आणि असे खोटे शिक्षण देणारे किती येऊ तो कुणालाच जुमानणार नाही. पण त्याचा पाया मजबूत ख्रिस्त म्हटलेल्या पायावर आणि बांधकाम करण्याचं गौंड्याचं काम मात्र तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आता मला पेंटिंग काम परमेश्वराने दिलंय, पण मी लोकांची रंगरंगोटी घराची करण्याबरोबरच ना त्यांच्या अंतःकरणाची देखील रंगरंगोटीचं काम परमेश्वराने दिलं. मी धन्यवाद मानील, परमेश्वरचे आभार मानील. आणि मी कशा प्रकारे रंगरंगोटी करीत आहे, देव याचा मला झाडा घेईल. अशाच प्रकारे या ठिकाणी वचन लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कुणाला घालता येत नाही. अनेक लोकांनी स्वतःचेच पाये रचलेत. ख्रिस्त म्हटलेला पाया बाजूला टाकला आणि यांनी स्वतःचं फाउंडेशन तयार केलं, स्वतःचे रूल तयार केले, स्वतःची मिनिस्ट्री तयार केली, स्वतःचेच नियम लागू केले आणि त्यानुसार ते आता बांधकाम करीत आहेत.
देव जो परमेश्वर या वचनाप्रमाणे ज्यावेळेस तुमचा आणि माझ्या बांधकामाचा झाडा घेईल, आपण पुढे पाहणारच आहोत की त्या कशा पद्धतीने केलेला आहे. ह्या पायावर कोणी सोनं, रूप, मौलान, पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचं काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचं काम कसं आहे याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचं त्या पायावर बांधलेलं काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. आता परमेश्वर आम्ही बांधत असताना परमेश्वर मध्येच येऊन आमचं बांधकाम काय ढासळणार नाही. तो आम्हाला बिंदास बांधू देईल. तुला काय बांधायचं ते बांध. तुला काय कसा पाया तू ख्रिस्त म्हटलेल्या पायाचे दगड काढून तू तुझे घातलेत ना तसं घाल. पण तू ज्यावेळेस परमेश्वराचा पुत्र ज्यावेळेस तो बांधणारा ते घर बघायला येईल, ज्यावेळेस ते बांधकाम बघायला येईल आणि त्याची चाचणी करील, तर या ठिकाणी तो लिहितोय तर बांधणाऱ्या प्रत्येकाचं काम उघड होणार एक दिवस. कोण कसा बांधतोय आता बांधू पडते. पवित्र शास्त्र तर जुन्या करारामध्ये एका ठिकाणी स्पष्टरित्या त्याचा उल्लेख केलेला आहे. तू तुझं घरट तारांगणामध्ये जरी बांधलं तर मी तुला तिथून खाली खेचून आणील. कुठेही बांधा घर, पण परमेश्वराच्या पायावर जर नसलं ना, तुम्ही तारांगणात चंद्रावर प्लॉट घ्या. काही लोक गेलेत तिथं आता आणि प्लॉट घेऊ ठेवलेत. तर पवित्र शास्त्रामध्ये अगोदरच त्याचा रेफर दिलेला आहे की तू तुझं घरट तारांगणामध्ये जरी बांधलं तर मी तुला तिथून ओढून खाली खेचून आणीन. म्हणजे तुझा न्याय करणारच मी. तू आणि मी आणि आम्ही आणि तुम्ही आणि जगातले कुठलेही लोक देवाच्या न्यायापासून सुटू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा शिक्षकच होऊ नका ना, साधं सरळ सोपं. कारण करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10च्या अगोदरची हेडलाईन्सच अशी लिहिलेली आहे, शिक्षकावरील जबाबदारी. आज उठतोय सुटतोय कुणीही शिक्षक द्यायला सुरुवात होतोय. आज उठतोय सुटतोय कुणीही शिकवायला चालू करतोय. अहो पहिला प्रथम तुम्ही डीएड व्हीएड काय तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते आत्म्याचं सर्टिफिकेट पहिलं मिळून घ्या. जगाच्या लेबलचं आम्हाला काही घेणं देणं नाही. जगाच्या डॉक्टरींचंही आम्हाला काही घेणं देणं नाही. जोपर्यंत पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर पडत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा आम्हाला चालवत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा देवाच्या राज्यातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीतून त्याच्या सांगण्यावरून स्वतः देवाच्या गहन आणि गुप्त गोष्टी घेऊन आमच्यापर्यंत येत नाही आणि त्या बांधकामाला लावण्यासाठी आम्हाला सहाय्य मार्गदर्शन करत नाही, तोपर्यंत ते बांधकाम टिकूच शकत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने सोनं लावलं, रुपये लावलं. या ठिकाणी लिहिले, ह्या पायावर कोणी सोनं, कुणी रूप, कुणी मौलान पाषाण, कुणी लाकूड, कुणी गवत, कुणी पेंढा यांनी बांधतो. आता तुम्हाला माहिती का या ठिकाणी एक सत्य लपलेलं आहे. त्या ठिकाणी त्या बांधकाम ज्या प्रकारे, आता या ठिकाणी पुन्हा एक वर मी वाचतो, या ठिकाणी ह्या पायावर कोणी सोनं, कुणी रूप, कुणी मौलान पाषाण, कुणी लाकूड, कुणी गवत आणि कुणी पेंढा, असे 6 प्रकार दिलेत. अशा प्रकारे बांधकाम चालू आहे. आता ते बांधकाम चेक करण्यासाठी परमेश्वर पुढे म्हणत आहे, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होणार. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रकट होईल. अग्नी. आता अग्नीने याला जर चेक करायचं ठरलं तर लाकूड काही टिकन का? रूप, मौलान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा आखे जळून खाक होतील. आता याच्यामध्ये एखादं बांधकाम टिकन ते म्हणजे सोनं. आणि सोनं म्हणजे हे जे पवित्र शास्त्र आहे ना, हे वचन मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा इतकं गोड आहे ना. तर हे जे मोहळ आहे, हे जे मध आहे, हे जे सोनं आहे, असल 24 कॅरेट पेक्षा जेवढे काही कॅरेट निर्माण होते ना त्याच्याही पेक्षा मोठं सोनं. आणि हे कशातही जरी टाकलं ना, भट्टीत जरी टाकलं, याला आग्नीच्या ढोसात जरी टाकलं, तर सोनं शुद्ध आहे, सोनं शुद्धच राहील. आणि सोनं घडीवर पितळण, सोनं पगळण, पण सोनं परत एकदा त्या सोन्याचाच आकार घेईल. भला त्याचा आकार थोडासा बदललेला राहील, तर सोनं सोनच राहील. ते जळणार नाही, ते भस्म होणार नाही, ते नष्ट होणार नाही. तसं सोनं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. आणि याच्यानुसार जो कोणी बांधकाम करील ना त्याचंच बांधकाम टिकल. आणि म्हणून प्रिय गवंड्यांनो, सेवक देवाच्या गवंड्यांनो, बांधकाम करणाऱ्यांनो, शिक्षकांनो, मी तुम्हाला विनंती करील हात जोडून की तुम्ही बांधित असताना सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या. वचनाप्रमाणे बांधायला सुरुवात करा. वचनाची इटावर इट ठेवा. बापरे हो, तुमचं बांधकाम किती मजबूत होतंय. ठीक आहे, तुम्हाला उशीर लागेल तुमची बिल्डिंग बनवायला, काही अडचण नाही. वेळ पडली तर देवदूत येऊन आमची मदत करतील, ती बिल्डिंग बांधायला करतीलच. जर देवाचा आत्मा तुमच्याबरोबर तर देवदूत तुमच्या संरक्षणासाठी तिथे आहेतच.
आणि जरी आम्ही या ठिकाणी बांधू शकलो नाही, परंतु परमेश्वरनं आमच्यासाठी तिथं चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा बंगला आणि चांगला सगळ्या प्रकारचं चांगलं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते उत्तम सोन्याचं आहे. आम्ही जर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं ना, सगळं सोनं, जवार, हिरे, माणिक, मोती, जर आम्ही त्याचं जर वर्णन पाहिलं, आता हा आपला विषय नाही प्रिय, आपण पुढे जाऊया. तो लिहित आहे की तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम, प्रत्येकाचं, माझं तुमचं इथून पुढे जे बांधलेलं आहे, पूर्वीनी ज्यांनी जे बांधून खिंडरं पाडलेले आहेत, ज्यांचे खिंडरं बुजवण्याचं काम आता देवाचे अभिषिक्त सेवक करत आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे खिंडरं पडले का, त्यांचं बांधकाम जरा थोडस गलत झालं, फास्ट मध्ये केलं, एकदम सुकूच नाही दिलं, पाणी नाही मारलं, काहीच नाही. देवाच्या वचनाचं पाणी त्याला नाही, काहीच दिलं नाही. याला सुकूच दिलं नुसतं, हे वल्ल्यावर इतकं बांधित चालले ना. अहो, जे 3 फूट बांधायचं ना एका दिवसात, या लोकांनी डायरेक्ट स्लॅब लेवलच गाठली. मग ह्यो स्लॅब यांच्या बोकांडे पाडला, तो खोलता प्लेटा खोलता काही लोक आहेत ना, स्लॅबच्या वजा खाली अजूनही दाबलेले आहेत. मला दुपारीच एका सेवकाने ब्रदरनी फोन केलेला होता, दुसरे सेवक आहेत, आणि त्यांची माझी चर्चा झाली. त्यावेळेस ते म्हटले, अहो पाळक साहेब, अक्षरशः अशी वेळ आलेली आहे किंवा आली आहे की अनेक लोकांना, पाळक लोकांना, सेवक लोकांना हप्ते भरायला 3 हप्ते थकले. त्यांचे गाड्या घेता कशाला, मोटरसायकलीचा, सायकलीवर जा. तुमचे 3 हप्ते तुमचे पेंडिंग राहिलेत आणि तुम्हाला कुणीच मदत करीनात, कारण तुम्ही परमेश्वरासाठी त्या गाड्याचा उपयोगच केला नाही. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला प्रार्थनेला आमंत्रण दिलं, त्यावेळेस तुम्ही आम्हाला पेट्रोलला 3,500 रुपये मागितले आणि म्हटले आम्हाला काही देऊ नका, आम्हाला परमेश्वरने फुकट दिले, आम्ही फुकटच देऊ, परंतु गाडी काय पाण्यावर चलत नाही, आम्हाला 3-3,500 रुपये द्या पेट्रोलचे आणि आमच्या टीमला चांगला बिर्याणीचा कार्यक्रम करा, म्हणजे 10-12 हजाराला झोपून टाका त्यांना. देवाच्या बांधकाम असं नाही प्रियो. अहो, जिथं कुठं गेला नाही त्या पावलाची अशी हौस होती की मी तिथं जावं. अरे मग तो कशा प्रकारे गेलाय. आज देवाचे आम्ही आभार मानले पाहिजे की आम्हाला सुंदर असे साधनं दिलीत, व्यवस्था दिली, वेळ दिली, काही फोन किंवा वेगळ्या फॅसिलिटी आम्हाला दिल्या. त्या काळात तर काहीच नव्हत्या. त्या लोकांनी बांधकाम केलं, अजूनही टिकलं ते. अजूनही पण आम्ही जर जगातलं जर उदाहरण घेतलं ना, जे इंग्रजांच्या काळातलं जे बांधकाम केलेलं आहे ना, अजून खटाखटीत, आणि आमच्या 10-15 वर्षातच लगे खाली येतात बिल्डिंगा. बांधकाम कसं केलंय त्याच्यावर जबाबदारी. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय की प्रत्येकाचं बांधकाम हे एक दिवस उघडकीस येणार आहे आणि ते बांधकाम जे आहे ते अग्नीने चेक करण्यात येणार आहे. आणि ज्या कोणाचं त्या पायावर बांधलेलं काम टिकल त्याला मजुरी मिळेल. तुम्हाला आणि मला माझी मजुरी मिळणार आहे. प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाहीत. आणि म्हणून आता आम्हाला मजुरी नाही मिळू द्या, आता आम्हाला सन्मान नाही मिळू द्या, आता आमचं नाव उंच नाही जाऊ द्या. आम्हाला 2 लोक जरी ओळखीत असले तर आमेन. त्याच्यापेक्षा मी तर म्हणेन मला देव ओळखतो. आमेन, आमेन आणि आमेन. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या कोणाचं त्या पायावर बांधलेलं काम टिकल त्यालाच मजुरी मिळेल. कोणाला? पहिली गोष्ट ख्रिस्त म्हटलेला पाया, त्याच्यावर केलेलं बांधकाम. आणि मग ज्या बांधकामावर आता बाकीच्यानी लयच वेगवेगळे प्रकार त्याच्यात रचले. ख्रिस्त म्हटलेल्या पायावर रचायला सुरुवात केली, पण ब्लॉक दुसरेच वापरले, सिमेंट तिसरंच वापरलं, गजई पार कुचके काचकेच वापरली, सगळ्या गोष्टी डुप्लिकेट वापरायला सुरुवात केली, पाणीही कमी वापरलं, आणि मग ते बांधकाम लागलं ना. मस्त ख्रिस्त म्हटलेल्या पायावर आहे. जेवढ्यांनी बांधकाम सुरू केले ना, ख्रिस्त म्हटलेल्या पायावरच केले, कारण दुसरा पाया रचूच शकत नाहीत. आणि दुसरा पाया रचला तर यांना बिल्डिंग, यांना ओळखणारच नाही कोण. येशू नावातच ते सामर्थ्य, ख्रिस्त नावातच ते सामर्थ्य. आणि त्याचा सहारा घेऊन आम्ही बांधकाम रचलंय. परंतु या ठिकाणी ते बांधकाम प्रकट केलं जाईल आणि ज्याचं टिकल त्याला मजुरी मिळेल. पुढे लिहितोय, ज्या कोणाचं काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. ज्याने कोणी बांधकाम केलं, ज्याने कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं, ज्याने कोणी ते बांधकाम केलंय ना, त्याचं काम जर जळालं, त्याचं काम जर पडलं, त्याचं काम जर फुटलं, त्याचं काम जर डिस्कनेक्ट झालं, त्याचं काम जर कामातून गेलं, त्याचं काम जमीनदोस्त झालं, तर त्याचा तोटा होईल. तोटा होणार, 100% तोटा होणार. इथंच किती माल असला तरी चालेल, पण तोटा होणार. तथापि तो स्वतः तारला जाईल. जो बांधकाम करीत होता ना, तो तारला जाईल. पण पुढे पाहूया आपण. तथापि त्याला तोटा होणार, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडलेल्या सारखा तारला जाईल. तारल्या तर जाईल, कारण देवाचं नाव तुम्ही वापरलेलं आहे.
आणि म्हणून देव देवाच्या नावासाठी तुमच्यावर थोडीफार दया करील. पण कशी करेल माहितीये का? पुन्हा एक वर वाचू. आग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. आता आग्नीतून एखादा माणूस जर बाहेर पडला तो नीटनेटका चांगला येईल का? अहो किती ठिकाणी जळण. फक्त प्रभू त्याला मारणार नाही जीवच, पण या पिढा ज्या आहेत ना त्याला समजते तो तारला जाईल, त्याचा तो मरणार नाही, त्याचा तोटा होणार 100% खरं आहे. आणि पहिली गोष्ट तो म्हणत आहे की ज्या कोणाचं काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारल्या जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा. आता अग्नीतून बाहेर पडायचं म्हणलं तो मेला असता तर बरं झालं असतं ना. एक वेळेस तो मेला तर बरं झालं असतं, कमीत कमी अग्नीचे चटके तरी त्याला मिळाले नसते. आता इथं जिवंत असतानाही चटके, आणि तिथं तर आमच्यासाठी कायम चटकेच येतं. कारण श्रीमंताचं उदाहरण आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. तिथं अग्नी, तिथं जाळ, तिथं लाह, तिथं दाह, तिथं सर्व प्रकारचं क्लेशच आहेत. मग इथं जर आम्हाला अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारल्या जाईल तर आमचं तारण झालेलं बरं ना. मग तुमच्या आणि माझ्यापेक्षा सर्वसामान्य लोक बरे सरळ सरळ प्रभूकडे येतील आणि तारल्या जातील चांगल्या पद्धतीने, एकदम उत्कृष्ट दर्जाने. आणि म्हणून प्रियानो, शिक्षकावरली जी जबाबदारी आहे ती खूप महत्वाची आहे. आणि म्हणून आम्ही काय शिकवत आहोत याविषयी पहिल्या प्रथम आम्ही स्वतः खात्री करणं, पहिल्या प्रथम आम्ही स्वतः परमेश्वरच्या चरणाजवळ बसणं, प्रभू येशूच्या चरणाजवळ बसणं, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात बसणं, परमेश्वर पित्याकडे मागणं आणि त्याला म्हणणं, मला तू शिक्षकाची जबाबदारी दिली आहेस का? मला तू बांधण्याची जबाबदारी दिलेली आहेस का? तर मग हीच जबाबदारी देण्यासाठी लागणारं सर्व मटेरियल तू मला दे. हे जगातलं मटेरियल जर मी मध्येच घातलं ना आध्यात्मिक मध्ये, तर मग त्या बांधकामाचा सगळा सत्यानाश होईल. कारण जग आणि देव यांचा मिलाप होणार नाही. एक इट परमेश्वराकडून आणि एक इट, एक ब्लॉक जगातला, एक सिमेंटाची गोणी परमेश्वराची आत्म्याकडून लोकांना दाखवायसाठी, आणि एकदा का बघितलं मग 10-12 गोण्या जगातल्या घ्यायच्या, मोकार माती मिक्स केलेल्या. बांधकाम लवकरच पडेल ना साहेब. म्हणून आमचं बांधकाम पडू नये, आमचं बांधकाम जळू नये, आमच्या बांधकामापासून मिळणारा आम्हाला तोटा होऊ नये, आणि आम्ही सर्वस्वी चांगल्या पद्धतीने तारल्या जावं, आग्नीतून निघल्यासारखं नाही. अनेक लोक म्हणतात आग्नीतून निघला आणि फुपाट्यात पडला. आग्नीतून निघला ना काय होतं माहितीये का? आग्नीच्या व्यातना तर पडतात, पण फुपाट्याचं एक वैशिष्ट्य आहे, फुपाटाही आग्नी इतकाच गरम होत असतोय. आणि पहिल्याच आग्नीतून निघल्यानंतर जखमा होत्यात, आणि वरून त्या फुपाट्यात पडल्या होत्या जखमावर मीठ चोळल्यासारखं होतं. मीठ, नमक, मिरची, मसाला पावडर. म्हणून हे आमचं होऊ नये, म्हणून आम्ही जपणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. शेवटचं वचन वाचूया आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत. शेवटचं वचन वाचूया. करंथिकराचं पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. देवाचं मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, मठ, मोठमोठाले देवस्थान हे हाताने बांधलेले नाही. स्पष्ट समजून घ्या. तर देवाचं मंदिर काय आहे प्रियो? आम्ही, आमचं शरीर. आमचं शरीरच का परमेश्वराने निवडलं? कारण आम्हाला परमेश्वर समान बनवले. देवाच्या मंदिरात परमेश्वर का नाही राहत? देव काही दगड आहे का? देव काही मूर्ती आहे का? देव काही सिमेंट पत्रे आहे का? देव काही अँगल आहे का? आम्ही कशा कशाने ते मंदिर बांधले माहिती ना. देव एवढा नाही, देव मनुष्याच्या प्रतिरूपाचा. आम्ही परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आहोत, म्हणजे आमच्या समान. आणि म्हणून परमेश्वर त्याच्यामध्येच राहतो, म्हणून परमेश्वर आमच्यामध्ये वास करतो, म्हणून देवाचं मंदिर आमच्यामध्ये आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मंदिरात जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण तू पहिल्या प्रथम ह्या मंदिरामध्ये जा, ह्या मंदिरामध्ये चेक करा की माझा देव माझ्याजवळ आहे का? का माझा देव माझ्या पापामुळे बाहेर गेलेला आहे, किंवा माझा देव माझ्या पापामुळे खिन्न झालेला आहे, किंवा माझा देव ज्या आत्म्याच्या स्वरूपात राहतो तो आत्मा एकदम बारीक झालेला आहे, मिनमिनता झालेला आहे, विझायला लागलाय. म्हणून पौल लिहितो की
आत्म्याला प्रज्वलित करा, आत्म्याला टवटवीत करा, आत्म्याला खिन्न करू नका, आत्म्याला म्हणजे एक चांगलं ताजतवानं बनवा, आत्म्याच्या प्रेरणेने चला, आत्म्याच्या प्रेरणेने गीत गा, आत्म्याच्या प्रेरणेनेच वचन सांगा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. आत्म्याविषयी जो का म्हणतो माहिती का, तर देवाच्या सानिध्यामध्ये राहून, देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या सत्याप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणारा व्यक्ती त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आता हा देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करतो. आता फरक असा आहे की आम्ही जर जनावरासारखं वागायला लागलो, जनावरासारखं जर आम्ही ओळखलंच नाही कुणाला, बघा जनावर कोणी कुणाला ओळखीत नाही. आता जनावरांविषयी काही गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही, परंतु जनावर ओळखीत नाही, ते काही करू शकतात. तसाच माणूसही आता माणसाला ओळखी नाही, तो माणूसही माणसावर काही कुरघोड्या करतोय. आणि त्यातली त्या देवाच्या माणसाने जर असं केलं तर हे चांगलं नाही. कारण याचा अर्थ असा एकच की आम्ही देवाचे मंदिर आहोत, आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे आम्हाला ठाऊक आहे. आता इथं वचन मी वाचतोय की इथं लिहिलंय की प्रश्न विचारलाय की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हाला देवाचा आत्मा वस्ती करतोय, तुम्हाला ठाऊक नाही का? ठीक आहे, ज्यांना माहिती नव्हतं त्यांना मी आता सांगतो की देवाचे मंदिर तुम्ही आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय. आता तुम्हाला ठाऊक झालेला आहे, आता तुम्हाला पूर्ण माहिती पडलेली. आता मग तुम्हाला त्या मंदिराचं काय करायचंय, या मंदिराची कशी रंगरंगोटी करायची, ह्या मंदिराला कसं सजावट करायचंय, या मंदिराचं बांधकाम कसं करायचंय, या मंदिराला कशा प्रकारे हे करायचं ते तुमच्या हातात. तर इथपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं का हे मंदिर नसेल, तुम्ही फक्त हाताने बांधलेल्या जर मंदिराला किंवा एखाद्या वस्तूला वास्तूला जर मंदिर समजत असेल तर ठीक आहे, काही अडचण नाही. देव तुमच्या आणि माझ्या ह्या पापाची क्षमा करो. परंतु आज देवाच्या वचनाच्या माध्यमातून प्रेषित पौल करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16च्या माध्यमातून तुम्हाला आणि मला हे जग जाहीर सांगत आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात. आता या ठिकाणी दुसरी अट टाकलेली, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, देवाच्या म्हणजे या शरीराचा जर नाश करायला लागला तर देव त्याचा नाश करील. आम्ही आमच्या हाताने या जर मंदिराचा नाश करायला लागला ना तर देव म्हणशील थांब बाबा, तू नको करू, मी तुझा पुराचा नायनाट करतो ना. मग कशाला तू तुझ्या हाताने धोंडा फाडितो? मी तुला घडवलं ना, मीच तुला मोडून टाकतो, मी तुझा कुंभार आहे ना, माझ्या हातात तू मातीचा पडला होता ना गोळा, मग मी आता तुला बनवतो काहीतरी. परमेश्वर तुम्हाला आहे ना ते फटाकडे बनत दारू गोळा, तर मातीचा असे मटकं बनवतात. आमच्याकडे यात्रेला आहे ना भुरनुळे उडे होतात, मातीच्या असे मोठमोठे गोळ्या असतात आणि त्याच्यात दारू गोळा भरतात आणि त्याच्यात वाट टाकी त्यात दारू गोळा विजुतात. आणि मग काय होतं माहिती का, तो शोभा तर देतो, लोकांना प्रकाश तर देतो, लोकांना मस्त सौंदर्य तर देतो, पण ज्या वेळेस तो सगळं संपत ना, त्या आतल्या गोळ्यातल्या दारूनी त्या मटक्याचा तुकडा चुरा चुरा होतो. असं नाही बनवू पाहता परमेश्वर, चुरा चुरा करील. आम्ही देवाच्या हातात मातीचे गोळे येत आणि परमेश्वरला म्हणायचं बाबा तुला आवडेल असं पात्र बनव. आणि जर परमेश्वराने तुम्हाला जर चांगलं पात्र बनवलंय आणि जर तुम्ही त्याचा जर योग्य उपयोग नाही करीत ना, तर हीच माती परमेश्वर आम्हाला चुरगळून नुरगळून परत मळीन आणि आम्हाला असं पात्र बनवीन ना, मग आम्हाला समजून काय भानगड येते. म्हणून या ठिकाणी देवाचे मंदिर, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? आणि जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. हे पवित्र आहे, पवित्र शरीराने, पवित्र देहाने, पवित्र मनाने, पवित्र विचाराने, पवित्र वचनाने, पवित्र आत्म्याने, पवित्र देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा स्वीकार केल्याने, पवित्र सगळ्या गोष्टीद्वारे जर आम्ही आमचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं, खास करून विशेष करून सेवकांनी, जे मोठमोठाले पुढारी आहेत त्यांनी, ज्यांना अधिकार मिळालेला नाही त्यांनी, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी, ज्यांना गौंडी बनवलेला आहे, गौंडी म्हणजे कोणतं बांधकाम करणारी, हे आपले विटा मातीचे नाही, आध्यात्मिक रित्या बांधकाम करणारी, देवाच्या लोकांना एकत्र करणारी, देवाच्या लोकातले दुष्टपणा काढून त्यांच्या चांगलपणा भरणारी, देवाच्या लोकांना जे निर्माण झालेले आहेत त्यांना चांगली शुभवर्तमान सांगणारे, सत्य शुभवर्तमान सांगणारे, पश्चाताप हृदय निर्माण करणारे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे, त्यांना सत्यवचन सांगणारे, त्यांची आध्यात्मिक उन्नती करणारे, त्यांचे लक्ष देणारे, त्यांचे पाहणी करणारे, वारंवार त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यामध्ये काय कमी घाटी आहे हे पाहणारे, चांगली असली तर वाहवा करणारे, खराब असलं तर सरळ तोंडावर अडवणारे,
ह्या गोष्टी हे बांधकाम करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि जर मला बनवलेलं आहे, किंबहुना जर देवाची इच्छा आहे तर आम्ही या गोष्टी करणं आमच्या हिताच्या आहेत. आणि म्हणून आज आम्ही करंथीकराचं पहिलं पत्र आणि अध्याय क्रमांक 3 या ठिकाणी अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16 पर्यंत आज आम्ही पाहिलेला आहे. आणि परमेश्वराने ह्या गोष्टी आम्हाला सहाय्य मार्गदर्शन करे. खरोखर देवाचे मंदिर तुम्ही आहात प्रिय हो, लक्षात राहू द्या. आज देव तुम्हाला आणि मला त्या आत्मेने भरत आहे. देवाचं मंदिर पवित्र आहे. मग आज आम्ही प्रभू येशूला विनंती करूया आजच्या रात्रीला, प्रभू हे जर देह तुझं मंदिर जर आहे, मला माहित नव्हतं, मी याला लुटारीची गुहा करून टाकली होती. जसं तू तो बाजार झोडपावला ना, मंदिर झोडपावलं ना, खाली केलं ना, तसं माझा अंतःकरणात झोडपून टाक. आज मला खाली करून टाक आणि तुझा आत्मा तू स्वतः माझ्यामध्ये विराजमान हो आणि हे मंदिर खरोखर पवित्र कर. जे अपवित्र झालं असेल त्याबद्दल प्रभूकडे क्षमा मागूया, परमेश्वराकडे दयेची याचना करूया आणि परमेश्वराला म्हणूया, या देहात लागलेले डाग, या देहात असणारं पाप, या देहात असणारं अशक्तपण, या देहात असणारी कमी घटी, या देहात असणारा दैहिकता, या देहामध्ये असणारा अधार्मिकता, या देहामध्ये असणारा दुष्टपणा, या देहामध्ये असणारा मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ फुशारकी, लबाडकी, व्यसन, वासना, सर्व प्रकारचे जे कुकर्म आज आमच्यामध्ये आहेत, परमेश्वर देव पित्या आम्ही तुला विनंती करतो, आमच्यापासून हे दूर कर आणि तुला आवडणारं पात्र तू कर. कारण आम्ही चालतो, बोलतो, हिंडतो, फिरणारं मंदिर आहोत आणि साधं सुद्धा मंदिर नाही तर पवित्र मंदिर आहोत. आणि म्हणून या पवित्र मंदिराकडे आम्ही चांगलं लक्ष द्यावं. म्हणून तू आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या ज्ञान, बुद्धी, चातुर्य दे. तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा आमच्यावर कर. आणि खरोखर आजच्या रात्रीला आम्ही परमेश्वराकडे विनंती करूया. येऊया प्रिय, त्या परमेश्वरचे आभार मानूया आणि या ठिकाणी हा विषय थांबूया. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह फेसबुकमध्ये आम्ही करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16च्या पुढचं वचन आम्ही पुन्हा एक वार पाहूया. नेत्रबंद करूया. मला पवित्र 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 अति पवित्र चौकम असणाऱ्या कृपा मंडित आणि जिवंत आणि आमच्यामध्ये वस्ती करणारे आमचे जिवंत देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही विनंती करतो, वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शिकव. जे लाईव्ह होते, जे यानंतर पाहणार आहेत, आणि विशेष करून केवळ पाहणं आणि ऐकणं किंवा केवळ मी सांगणं याप्रमाणे आम्ही तिघांनी मिळून कृती करावं अशी तू कृपा आम्हावर कर. तुझं देह आमच्याला दिलेलं पवित्र मंदिर आहे आणि म्हणून आम्ही पवित्रतेने, शुद्धतेने, विवेक भावाने आम्ही त्याला शुद्ध ठेवावं अशी तू कृपा कर. याच मला आम्ही आमच्या भारत देशासाठी प्रार्थना करतो. विशेष करून माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी मी प्रार्थना करतो. माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, त्याच प्रकारे प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो. ज्या सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे जे वैयक्तिक लोक आपल्या मिळकतीपासून जे अनाथ, गोर, गरीब आणि ज्यांना गरज आहे त्यांना त्या वस्तू पुरवत आहेत, त्यांना ते सेवा पुरवत आहे, त्या प्रत्येकावर कृपा कर. प्रत्येकाला जितकं तुझ्या सेवेमध्ये वापरलेलं आहे त्याच्या अनेक पटीने देऊन तृप्त कर. आणि याहीपेक्षा जैगिक आशीर्वादापेक्षा आध्यात्मिक त्यांची तू पारख केलेली आहेस, त्यांना तू शिकव. आणि जे ते काम सेवा करीत आहे ही देव तुझीच सेवा आहे हे त्यांच्या लक्षात येऊ दे आणि त्यांनी तुझा शोध करू दे आणि तू त्यांना मिळू दे आणि त्यांच्यामध्ये देखील ख्रिस्त गाजले जाऊ दे अशी देखील तू कृपा कर. पुन्हा एक वार तुझे अभिषिक्त सेवक जे सत्याने आत्म्याने खरेपणाने सेवा करत आहे त्यांच्यावर कृपाभिषित हो. अनेक दानाने, कृपाने, परमेश्वर बाप्पा सामर्थ्याने, अभिषेकाने, सत्याने समर्पित होऊन आणखीन आम्ही न घाबरता तुझी सेवा करावी अशी देखील तू कृपा आम्हावर कर. ज्यांचं तारण होत आहे त्यांच्या तारणासाठी तू परमेश्वर बाप्पा सहाय्य मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत. ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू.